हरे कृष्णा. भागवतमचा 4था स्कंद, अध्याय 7वा. अध्यायाचं नाव आहे दक्ष यज्ञाचे पूर्णत्व. आपले 42 श्लोक झालेत, आज 43वा आपण वाचणार आहोत. तर आता पर्यंत काय झालेलं आहे, दक्षाच्या यज्ञामध्ये भगवंत प्रकट झालेत आहुती अर्पण केल्यानंतर, आणि सगळेजण एक एक करून प्रार्थना अर्पण करतात. ह्याच्या आधीची प्रार्थना देवांनी केली होती. आता ही 43वा श्लोक आहे, ते गंधर्व उच्चुहू म्हणजे गंधर्व म्हणतात. तर आपण प्रभुपादांना प्रार्थना करूयात की आपल्याला हे करण्यासाठी ते आशीर्वाद देतील. 43चं भाषांतर. गंधर्व म्हणाले, हे नाथ, भगवान शिव, ब्रह्मदेव, इंद्र यांसह सर्व देवता आणि मरीची सम महर्षीगण हे तुमच्या देहाचे केवळ विभक्त अंशच आहेत. इथे गंधर्वांना सगळं स्पष्ट आहे. काय, त्यांना बरोबर माहिती आहे की हे सगळे कोण आहेत, हे देवता आणि सगळे ऋषी कोण आहेत, तुमच्या देहाचे फक्त काय आहेत, अंश आहेत, ते विभक्त. तुम्ही कसे आहात, सर्व शक्तिमान व सर्वश्रेष्ठ प्रभू आहात. आणि अखिल, अखिल म्हणजे संपूर्ण, सृजन म्हणजे तुमच्या एक खेळण्याची वस्तूच आहे. इथे अशी खेळण्याची वस्तू का दिलेली आहे, कारण काय आहे, भगवंत इथे येऊन विविध लीला करतात. जसे भगवंतांकडे आपण एक हे आहे की जय विजय द्वारपाल आहे, तर ते जेव्हा 4 कुमारांना आत वैकुंठात प्रवेश देत नाहीत तेव्हा त्यांना शाप मिळतो. मग जय विजय काय करतात, वेगवेगळ्या रूपात येतात, जसं हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, रावण आणि कुंभकर्ण आणि दंतवक्र आणि शिशुपाल असे. तर हे का, कारण की गोलोक वृंदावनमध्ये कसं असतं, भगवंतांना सगळे म्हणजे प्रेम करत असतात, पण भगवंतांना कसं कधी कधी वाटतं की मला युद्ध करायचंय. तर भगवंतांना युद्ध करण्यासाठी मग भगवंतांचेच भक्त आहेत ते काय होतात, पृथ्वीवर मोठे मोठे राक्षस म्हणून येतात आणि पृथ्वीवर भगवंतांची कुस्ती, फायटिंग सगळं करतात. मग भगवंतांना खूप आनंद होतो आणि ते राक्षसी का करतात, भगवंतांना आनंद देण्यासाठी हे सगळं करतात. म्हणून कसं आहे, म्हणजे जसं एखादा नाटकातला नट आहे, अभिनेता आहे, तो त्याच्यासाठी कशी रंगभूमी किंवा ते रंगभूमी म्हणजे कळतं ना, हे स्टेज, तर ते कसं असतं, तसं भगवंत काय एक एक लीला करण्यासाठी, तसं हे ही अख्खी सृष्टी म्हणजे काय, भगवंतांचं ठिकाण आहे हे खेळण्याचं. आम्ही सदैव तुमचा, हे गंधर्व म्हणतायत की आम्ही सदैव तुमचा पूर्ण पुरुषोत्तम भगवंत म्हणून स्वीकार करतो आणि तुम्हाला सादर नमन करतो. ह्यांचे बघा, ह्यांना पूर्णपणे क्लिअर आहे. हे बघा, जसे लोकपाल काय म्हटले होते की आम्हाला तर वाटतं की पंचमहाभूत असतात 5 आणि 6वे तुम्ही, आम्ही जे दिसतो त्याच्यावर स्वीकार हे करतो. पण ह्यांना सगळं माहिती आहे बघा बरोबर गंधर्वांना. त्यांनी प्रार्थना पण किती सुरेख केल्या. तात्पर्य, ब्रह्मसंहितेत म्हटले आहे की श्रीकृष्णच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. ब्रह्मदेव, शंकर, इंद्र, चंद्र यांसारखे अनेक अनेक देव आणि कनिष्ठ ग्रह लोकांचे शासक, राष्ट्राध्यक्ष, मंत्री, अध्यक्ष आणि राजे, महाराजे असे अनेक अनेक काय असू शकतात, अधिकारी असू शकतात. वेगवेगळ्या भागावर अधिकार गाजवणारे, तिकडचा कार्यभाग बघणारे काय असू शकतात, अधिकारी असू शकतात. खरे तर कोणीही स्वतःला परमेश्वर समजू शकतो. कोणीही, प्रत्येक जण म्हणतो, आता प्रत्येक घरातला जो पुरुष आहे तो म्हणतो की माझ्या घरातले हे 5 लोक आहेत, त्यांचा नियंत्रक मी आहे, ते मी सांगतात तसं वागतो, तर मी यांचा परमेश्वर. किंवा राजा म्हणतो मी हे माझ्या कंट्रोलमध्ये आहे, मी यांचा परमेश्वर. असे प्रत्येक जण स्वतः समजू शकतो, कोणीही समजू शकतो. का असं समजू शकतो, पुढे प्रभुपाद सांगतात, हीच भौतिक जीवनाची भ्रामक व अहंकारी धारणा आहे. काय आहे हे, जेव्हा आपण भगवंताकडे होतो तेव्हा आपल्याला काय झाला, केवळ भगवंत आनंद घेत आहेत हे पाहून द्वेष वाटला आणि आपण स्वतः एकट्याने एन्जॉय करायची, स्वामित्व गाजवायची अशी इच्छा केली, म्हणून भगवंताने आपल्याला इथे पाठवलं. त्यामुळे काय आहे, इथे आपण काय करतो, इथे येऊन प्रयत्न करतो, तेव्हा आपण असतो शारीरिक स्तरावर आणि मग आपल्याला अहंकार असतो की हे मी करू शकतो, ते मी करू शकतो. पण हे सगळे कसं आहे, हे भ्रामक आहे, ह्या भ्रम आहे ऍक्च्युली.
हा, हे अहंकारी ही धारणा आहे की मी स्वतःला परमेश्वर माझ्या कंट्रोलमध्ये आहे, पण आपण काहीच कंट्रोल करू शकत नाही हे आपण जाणू शकतो. पुढे प्रभुपाद म्हणतात वास्तविकपणे श्री विष्णू परमश्रेष्ठ आहेत, पण श्री विष्णूंपेक्षाही श्रेष्ठ असे कोणीतरी आहे, कारण श्री विष्णू हे देखील श्रीकृष्णांच्या अंशांचेही एक अंश विस्तार आहेत. आपण काल बघितलं बघा सगळं चतुर्विह वगैरे ते सगळं तेच हे सांगितलंय. याच तथ्याचा म्हणजे सत्याचा उल्लेख या श्लोकामध्ये अंशांशः असं केलंय. जरा 43व्या श्लोकाची सुरुवात बघितली तर ते काय आहे, गंधर्व म्हणतात अंश अंशाः म्हणजे तुमच्या अंशांचे अंश असं. चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्येही अशाच प्रकारे श्लोक असून त्यांमध्ये म्हटले आहे, त्या श्लोकांमध्ये काय म्हटले आहे, भगवंतांची विस्तारित रूपे स्वतःला आणखीन अंशिक रूपांमध्ये विस्तारित करतात. म्हणजे भगवंतांपासून बलराम आले, बलराम पासून पहिले चतुर्व्यूह आले, मग त्यातले संकर्षणापासून आणखीन दुसरे चतुर्व्यूह. म्हणजे काय आहे, जे भगवंतांची जी विस्तारित रूप आहेत ती आणखीन स्वतःला आणखीन विस्तारित करतात असं. श्रीमद भागवतात वर्णिल्याप्रमाणे भगवान विष्णूंची आणि जीवांचीही अनेक प्रकटीकरणे आहेत. जे काय आहे, प्रत्येक हे काय एक एक आणखीन प्रकट करत असतात. विष्णूंच्या प्रकटीकरणांना स्वांश किंवा आंशिक प्रकटीकरणे म्हणतात. काय जे भगवंतापासून जे विष्णूंचं प्रकटीकरण होतं त्याला नाव आहे स्वांश किंवा आंशिक प्रकटीकरण. आणि जीव जे असतात त्यांना भगवंतांचे काय म्हणतात, विभिन्न अंश, विभिन्न आहेत ते. ब्रह्मदेव आणि इंद्रांसारख्या देवतांनी, आता हे मी म्हटलं होतं की तुम्हाला की ब्रह्मदेव आणि इंद्र हे काय आहे, पद आहे, पद. आणि ते कोणाला मिळतं ते इथे सांगतात प्रभुपाद. ब्रह्मदेव आणि इंद्रासारख्या देवतांनी केलेल्या पुण्य कर्मांमुळे व तपश्चर्येमुळे त्यांची अशा श्रेष्ठ पदांवर उन्नती झालेली आहे. पण वस्तुतः विष्णू वा कृष्ण हे सर्वांचेच स्वामी आहेत. चैतन्य चरितामृत मध्ये म्हटले आहे की एकले ईश्वर कृष्ण, एकले म्हणजे एकटेच, हा, ईश्वर म्हणजे परमेश्वर, कृष्ण एकटे, सर्वात श्रेष्ठ कोण आहे, परमेश्वर कृष्ण आहे. आर म्हणजे काय, बाकीचे आर, आर सब बाकीचे उरलेले सर्व कसे आहेत, भृत्य, भृत्य म्हणजे काय, भृत्य म्हणजे दास. अर्थात एकमेव श्रीकृष्णच पुरुषोत्तम भगवान आहेत आणि इतर सर्वजण अगदी विष्णू तत्वेही व खचितच जीवही, म्हणजे विष्णू तत्वे पण आणि जीव पण हे काय आहेत, त्यांचे सेवक आहेत. कारण ही विष्णू तत्वे काय आहेत, भगवान श्रीकृष्ण कसं म्हटलं की गोलोकमध्ये ते बासरी वाजत आनंद करतात, म्हणजे ते घरातला हे आहे. आणि ऑफिसला जाणार म्हणजे कार्य करणारे आहेत ते भगवंतांचं जे विस्तारित रूप आहे ते काय आहे, विष्णू, ते कार्यरत असतात. म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञावरून हे सगळे विष्णू कार्य करतात, म्हणून ते काय आहेत, भगवान श्रीकृष्णांचे ते पण दास आहेत असं चैतन्य चरितामृत मध्ये लिहिलेलं आहे. बलदेव हे श्रीकृष्णांचे अगदी निकटस्थ म्हणजे अगदी जवळचे वा प्रथम विस्तारित रूप आहे. आपण हे कालच पाहिलंय बरोबर. बलरामजी म्हणजेच बलदेव. बलदेवही श्रीकृष्णांची सेवा करतात आणि निश्चितच साधारण जीव देखील सेवामग्न आहेत. म्हणजे काय आहे, भगवंतांची सेवा करणं हे प्रत्येकाचं कर्तव्यच आहे. जसं आपण म्हणतो की जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास. स्वरूपतः सर्वांचीच निर्मिती श्रीकृष्णांची सेवा करण्यासाठी झालेली आहे. या ठिकाणी गंधर्व मान्य करतात या श्लोकामध्ये की देवांनी जरी स्वतःला परमश्रेष्ठ म्हणून प्रस्तुत केले तरी ते काही परमश्रेष्ठ नाहीत. वास्तविक परमश्रेष्ठ तर श्रीकृष्णच आहेत. कृष्णस्तु भगवान स्वयं. भगवान श्रीकृष्ण कोण आहेत, स्वयं भगवंत आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत. कृष्णस्तु भगवान स्वयं हे श्रीमद भागवताचे विधान आहे. श्रीकृष्णच एकमेव परम भगवान आहेत. यास्तव म्हणजे म्हणूनच ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्याने सर्व शाखा म्हणजे फांद्या, पाने, देठ आणि फुलांनाही पाणी मिळते, त्याचप्रमाणे
एकमेव श्रीकृष्णांच्या उपासनेमध्ये सर्व आंशिक विस्तारांच्या उपासनांचाही समावेश होतो. म्हणजे काय, जर फक्त केवळ भगवान श्रीकृष्णांची भक्ती केली, आपण प्रार्थना केली, त्यांच्यासाठी सेवा केली, तर आपोआपच काय होतं, सर्व जे अंश आहेत विस्तार, जे इतर सगळे विष्णू सगळ्यांचं काय होतं, सगळ्यांची उपासना त्यातच होऊन जाते. वेगळी कोणाची उपासना करायची, वेगळी देवतांची वगैरे पण उपासना करायची गरज नाही. काही शंका असेल तर सांगा, नाही तर 44व्या श्लोकाला जाऊया आपण. जाऊया पुढे. ओके. 44 श्लोक 44 मध्ये आहे, विद्याधर उचहू. म्हणजे काय, विद्याधर आहेत ते म्हणाले, यज्ञस्थळी भरपूर जण आहेत, ते एक जण प्रार्थना अर्पण करतात. त्यातले विद्याधर म्हणाले की हे प्रभो, हे भगवंता, हे मनुष्य शरीर सर्वश्रेष्ठ पूर्णत्वाचे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी आहे. काय, कशासाठी मनुष्य शरीर दिलेलं आहे, सर्वश्रेष्ठ पूर्णत्व चे उद्दिष्ट काय आहे. मनुष्य शरीर कशासाठी दिलेलं आहे, भगवान श्रीकृष्णांची भक्ती करण्यासाठी, त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी. आणि मनुष्याचं काय, सवय पुंसा परोधर्म, पुंसा म्हणजे मनुष्य, त्याचा परोधर्म सर्वश्रेष्ठ धर्म काय आहे, यतो भक्ती अधोक्षजे, त्यांनी काय केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे. कोणाची, अधोक्षाची, भगवान श्रीकृष्णांची. तेच आहे त्याचं पूर्णत्व आहे. काय आहे की मनुष्य शरीर सर्वश्रेष्ठ पूर्णत्वाचे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी. पण काय होतं ते सांगतात हे. परंतु तुमची जी बहिरंग शक्तीने प्रेरित झाल्यामुळे जीव स्वतःचे भौतिक शरीराशी आणि भौतिक शक्तीशी तादात्म्य करतो. जेव्हा भगवंतांना सोडून तो इथे येतो तेव्हा तो काय करतो, स्वतःला शरीर, हे भौतिक जे शरीर आहे ते मानायला लागतो. तो जीव म्हणजे काय, खरं तर आत्मा आहे, पण तो त्याला वाटतं मी शरीर आहे. आणि ज्या भौतिक शक्ती आहेत त्याचा उपभोग घ्यायला सुरुवात करतो तो. आणि म्हणूनच मायेने प्रभावित झालेला तो ऐहिक सुख उपभोगांद्वारे सुखी होऊ इच्छितो. माया शक्ती त्याच्यावर प्रभाव करते आणि तो ऐहिक म्हणजे भौतिक सुख उपभोगांद्वारे सुखी होऊ इच्छितो. म्हणजे इच्छा तरी करतो की माझं उपभोग घेईन, तसं उपभोग घेईन. तो क्षणभंगूर माईक सुखाने सदैव आकर्षित होतो आणि त्याची दिशाभूल होते. जीवाला दरवेळी वाटत असते मी हे केलं की मला आनंद मिळेल, मी ते केलं की आनंद मिळेल. आणि अशा तऱ्हेने काय होतं, तो आकर्षित होतो वेगवेगळ्या सुखाने आणि त्याची दिशाभूल होते. कारण की खरं सुख कुठे आहे, भगवंतांच्या भक्तीमध्ये आहे. तथापि म्हणजे परंतु तुमच्या अलौकिक लीला, अलौकिक म्हणजे काय, लौकिक म्हणजे भौतिक, अलौकिक म्हणजे आध्यात्मिक. अलौकिक लीला इतक्या सामर्थ्यशाली आहेत की मनुष्याने जर स्वतःला अशा लीला कथांच्या श्रवण कीर्तनामध्ये निमग्न केले तर तो मायेतून मुक्त होऊ शकतो. बघा, विद्यार्थ्यांनी पूर्ण ज्ञान एका पॅरेग्राफ मध्ये दिलंय की कसं जीवचं खरं कर्तव्य काय आहे, पण तो कसा हे होतो आणि त्यांनी त्यातनं कसं मुक्त व्हायला पाहिजे. तात्पर्य, मनुष्य जीवनास अर्थद असे म्हणतात. जर आपण ह्याच्या जर बघितलं की काय आहे, मनुष्य जीवन म्हणजे काय आहे, तर ते अर्थ प्राप्त करून देण्यासाठी आहे. अर्थ म्हणजे काय, खरा स्वार्थ काय आपला, की आपण आत्मा आहोत हे जाणून भगवंतांची भक्ती करणं. कारण अर्थद असं म्हणतात, कारण देहधारी जीवास सर्वोच्च पूर्णत्व प्राप्त करून घेण्यासाठी हे मानवी शरीर सुंदर रीतीने सहाय्य करू शकते. कसं आहे, मानव शरीर जेव्हा जीवाला मिळतं तेव्हा त्याला भरपूर सुविधा दिल्या जातात. त्याला ग्रंथ मिळतात, त्याला मार्गदर्शन करणारे वेगवेगळे मार्गदर्शक मिळतात. हे सगळं तो भक्ती करू शकतो, तो आपल्या हातांनी भगवंतांची सेवा करू शकतो, सगळं करू शकतो. तर अशा रीतीने त्याला मानवी शरीर काय आहे, सुंदररित्या सहाय्य करतं पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी. प्रल्हाद महाराजांनी म्हटलं आहे की भौतिक शरीर जरी तात्पुरते असले तरी ते आपल्याला परमोच्च पूर्णत्व मिळवून देऊ शकते. कसं आहे, तात्पुरतं आपल्याला माहिती नाही. 100 वर्ष हे ब्रह्माजींच्या आयुष्याच्या वगैरे जर तुलनेत बघितलं तर अगदी कमी आहे आपलं आयुष्य. पण तरीही किती कमी असलं आयुष्य तरीही कसं आहे, ते परमोच्च पूर्णत्व मिळवून देऊ शकतं.
कनिष्ठ श्रेणीच्या जीवनातून उच्च श्रेणीच्या जीवनामध्ये उत्क्रांती होण्याच्या प्रक्रियेत मनुष्य जीवन म्हणजे सर्वोच्च वरदान आहे. आता कसं आहे, आता आपण जे जीवन जगतोय त्यात आपण भक्ती केली तर काय होतं, आपली जी चेतना आहे ती आणखीन उच्च स्तरावर जाते आणि काय आपल्याला आणखीन चांगला जन्म मिळू शकतो, जिथे भक्तीसाठी आणखीन पोषक वातावरण आहे भक्ताच्या घरी. अशा रीतीने काय होतं, उच्च श्रेणीच्या जीवनामध्ये आपली उत्क्रांती होऊ शकते. तर हे मनुष्य जीवनामध्ये कसं आहे, सर्वोच्च वरदान आहे आपल्याला. तथापि मायाशक्ती अति सामर्थ्यशाली असल्यामुळे आपल्याला मनुष्य जीवनाचे सर्वोच्च वरदान मिळूनही आपण क्षणभंगूर ऐहिक सुखाने भुलून जातो. एवढे सगळी सुविधा आहे, सगळं आहे, तरी काय केलं जातं, भौतिक सुख आहे त्यांनी भुलतो मनुष्य. भुलतो म्हणजे हरवून जातो, गोंधळून जातो, स्वतःच विसरून जातो आणि मग आपल्याला मनुष्य जीवनाच्या वास्तविक ध्येयाचे विस्मरण होते. जे वास्तविक ध्येय काय आहे ते आपण आधीच बघितलंय. आपण नश्वर गोष्टींकडे आकृष्ट होतो. नश्वर म्हणजे काय, जे नाशवंत आहेत त्या गोष्टींकडे आकर्षित होतो. अशा आकर्षणाचा प्रारंभ म्हणजे काय, क्षणिक शरीर होय. जे आपलं शरीर आहे ते पहिलं आहे. पहिलं आपण शरीरावर आपल्या आसक्त होतो. आपल्याला आपल्या शरीरावर खूप प्रेम असतं, आपण शरीराची खूप काळजी घेतो. पण ह्याचा अर्थ असा नाही की भक्ती आहे मग शरीराची काळजी घ्यायची नाही. शरीराची काळजी कशासाठी घ्यायची, की या शरीरात माझ्या हृदयामध्ये भगवंत परमात्मा रूपात आहेत आणि या शरीरामार्फतच मी सर्व भक्ती आणि सेवा करू शकतो. त्यासाठी मी या शरीराची काळजी घ्यायची. जीवनाच्या भयंकर परिस्थितीमध्ये म्हटलं, जसं आपण संसार दावा नल लीढ लोक याच्यात भजन ऐकताना बघितलं की किती भयंकर स्थितीत मनुष्य बद्ध जीव अडकलेला आहे. तर या जीवनाच्या भयंकर स्थितीमध्ये मुक्तीचा एकमेव मार्ग म्हणजे या सगळ्या भवसागरातून बाहेर पडण्यासाठी काय एकमेव मार्ग आहे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या पवित्र भगवन नामाचे दिव्य श्रवण कीर्तन करण्याच्या कार्यामध्ये निरंतर मग्न होणे. हरिनामाचं खूप महत्व आहे. आता हरिनामाचा सप्ताह पण येतोय 17 सप्टेंबर पासून आहे, तर तेव्हा पण आपल्याला जास्त जप करायचा आहे. तर असं आहे, तर जेव्हा मनुष्य हे काय होतं, या भयंकर परिस्थितीतून मुक्ती होण्यासाठी हरिनाम हे एकमेव मार्ग आहे. एक मिनिट, हा जो शब्द आहे ना 44वा जो आपला श्लोक चाललाय त्याच्यातली शेवटची ओळ आहे ना ती बघाल तुम्ही. युष्मत कथा अमृत निषेवक उत व्युदसेत असं लिहिलं आहे. म्हणजे काय, ते भगवंतांना म्हणतात, विद्याधर तुमच्या कथा अमृता समान आहेत, त्या आस्वादन करून मनुष्य मुक्त होऊ शकतो. अशी शेवटची ओळ आहे. त्याबद्दल प्रभुपाद सांगतात की या शब्दाचा अर्थ भगवत कथेच्या अमृताचे आस्वादन करण्यात रमलेले. काय, भगवंतांची कथा कशी असते, अमृतमय असते, त्याचं आस्वादन करतो. भगवान श्रीकृष्णांच्या लीला आणि शब्दांशी संबंधित असे 2 विशेष वर्णनात्मक ग्रंथ आहेत. कोणत्या ग्रंथ तुम्हाला काय वाटतं? भगवद्गीता आणि भागवतम. शाब्बास. श्रीमद भागवतम मध्ये काय दिलंय, भगवंतांच्या लीला दिल्यात आणि भगवंतांचे भक्त आहेत त्यांचं सगळं दिलेलं आहे. आणि श्रीमद भगवद्गीतेत काय दिलेलं आहे, भगवंतांचं गीत आहे, म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं गीत आहे ते, त्यांनी शब्द दिलेले आहेत म्हणजे उपदेश दिलेला आहे. तर भगवद्गीता या ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णाने दिलेले उपदेश आहेत आणि श्रीमद भागवतम या ग्रंथामध्ये एकमेव श्रीकृष्ण आणि त्यांचे भक्त यांच्या कथांचे वर्णन आहे. हे 2 ग्रंथ म्हणजे श्रीकृष्णांच्या शब्दांचे विशेष अमृत आहे. या 2 वैदिक ग्रंथांचा प्रचार करण्यात सहभागी झालेल्या लोकांना मायेने त्यांच्यावर लादलेल्या माईक
बद्ध जीवनातून मुक्त होणे सहज शक्य आहे. म्हणजे प्रभुपाद इथे काय म्हणतात, जो भगवंतांच्या ग्रंथांचा उपदेशांचा प्रचार करतो तो काय होऊ शकतो, त्या मायेने जे बंधन आहेत त्या जीवनातून तो मुक्त होणं त्याला सहज शक्य आहे. बद्ध जीव आपले आध्यात्मिक स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही, हीच ती माया होय. काय माया म्हणजे काय, बद्ध जीव काय करतो, जे आध्यात्मिक स्वरूप आहे, मी आत्मा आहे, हे जाणून घेण्याचा तो कधी प्रयत्न करत नाही. तो आपल्या बाह्य शरीरातच रमलेला आहे. त्याचे शरीर खरे तर एका विद्युलतेप्रमाणे असते. विद्युलता म्हणजे वीज चमकते ना ढगांमधली, तशी. आणि त्याचा ठरलेला कालावधी संपताच ते नष्ट होते. आता वीज किती काळ असते, अगदी क्षणभर असते. त्याचप्रमाणे काय आहे, काही काळच हे शरीर राहणार आहे. त्याच्या वर्तमान जीवनात असणारे संपूर्ण वातावरण त्याने एका देहामधून दुसऱ्या देहामध्ये देहांतर करताच पूर्णपणे बदलते. आता वर्तमान जीवन म्हणजे आत्ताचं जीवन चालू आहे एका जीवाचं. पण काय होतं, त्याच्या भोवती एक वेगळंच वातावरण असतं. पण जेव्हा तो हा देह सोडतो आणि दुसऱ्या देहामध्ये जातो, असं देहांचं अंतर म्हणजे देहांचं बदल होतो, दुसऱ्या देहात जातो, तेव्हा वातावरण पूर्णपणे बदलून जातं. दुसऱ्या वातावरणात त्याला जन्म घ्यायला लागतो. मायेच्या प्रभावामुळे तो त्या निराळ्याच वातावरणात पुन्हा समाधानी होतो. म्हणजे काय आहे, तो ऍडजस्ट करायला लागतो सगळीकडे, की दुसरं आहे. प्रभुपाद पुढे सांगतात ह्याचा अर्थ. हे सगळं कसं तो समाधानी होतो कुठेही ठेवला तसा. जसं आपण डुकराचं उदाहरण दिलं होतं, की तो तिकडे गेल्यावर तो तिथे समाधानी होऊन जातो. तसं मायेच्या या प्रभावास म्हणजे हे तो समाधानी होतो जिथे राहील तिथे. त्या प्रभावाला काय म्हणतात, आवरणात्मिका शक्ती असे म्हणतात. म्हणजे आवरण होतं बघा, एखाद्या वस्तूवर आपण कापड टाकलं तर आवरण होतं ना, तसं त्याची जी चेतना आहे ती आवरण होऊन जातं त्याला. कारण हा प्रभाव म्हणजे मायेचा हा प्रभाव आहे त्याच्याबद्दल म्हणतात. कारण हा प्रभाव इतका शक्तिशाली असतो की त्यामुळे जीव कोणत्याही घृणास्पद वातावरणात देखील समाधानी होतो. खराब वातावरण असेल तरी तो त्यात समाधानीत राहतो. त्याचा जन्म जरी एक कृमी म्हणजे किडा म्हणून आतडे किंवा उदरामधील म्हणजे पोटामधील मलमूत्रामध्ये झाला तरी तो तेथे संतुष्ट होतो. हाच मायेचा आवरणात्मिका प्रभाव आहे. तथापि मनुष्य जीवन म्हणजे प्रबुद्ध होण्याची एक संधी आहे. प्रबुद्ध म्हणजे ज्ञान प्राप्त करण्याची एक संधी आहे. आणि एखाद्याने ही संधी गमावली तर तो निश्चितच सर्वात दुर्भागी आहे. काय आहे, खरा तर मनुष्य जीवन भाग्यवान आहे, कारण त्याला एवढ्या सगळ्या संधी आहेत. पण त्या जर गमावल्या तर तो दुर्भागी आहे. भ्रामक मायाशक्तीमधून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे कृष्ण कथांमध्ये रममाण होणे हा होय. कृष्ण कथा ऐकल्यावर काय होतं, आपण ह्या मायेच्या प्रभावातून हळूहळू बाहेर पडू शकतो. श्री चैतन्य महाप्रभूंनी अशा एका प्रक्रियेचे प्रतिपादन केलेले आहे की ज्याद्वारे मनुष्य कोणतेही परिवर्तन न करता आपल्या वर्तमान स्थितीतच राहू शकतो आणि त्याच वेळी योग्य व अधिकारी व्यक्तीकडून श्रीकृष्णांविषयी श्रवण करू शकतो. चैतन्य महाप्रभू काय म्हणतात किंवा आपण नेहमी ऐकतो की भक्तिविनोद ठाकूरांनी काय सांगितलंय, स्थाने स्थितः. हे चैतन्य महाप्रभूंकडूनच उपदेश करून ऐकलाय. म्हणजे काय, तुम्ही कोणी असा, तुम्ही गृहस्थ असा, तुम्ही वानप्रस्थ असा किंवा तुम्ही गरीब असा, श्रीमंत असा, स्त्री असा, पुरुष असा, कुठेही असा, पण काय आहे, तुम्ही तुमचं त्याचं परिवर्तन करायची काही गरज नाहीये. जी काही वर्तमान स्थिती आहे, अगदी एक बेडरूमच्या घरात राहत असा किंवा बंगल्यात राहत असा, जी काही वर्तमान स्थिती आहे, त्या चालू स्थिती आहे, त्यात तुम्ही राहू शकता. आणि त्याच वेळी काय करायचं, योग्य व अधिकारी व्यक्तीकडून. म्हणजे आपण जे 4 संप्रदाय बघितले, गुरु शिष्य परंपरा, तर अधिकृत गुरु शिष्य परंपरेतनं त्यालाच लिहिलंय, योग्य आणि अधिकारी व्यक्तीकडून श्रीकृष्णांविषयी श्रवणम करू शकतो. म्हणजे काय, त्या गुरु शिष्य परंपरेतनं आलेल्या व्यक्तींकडून तो श्रवण करू शकतो, असं चैतन्य महाप्रभू सांगतात. प्रत्येकाने श्रीकृष्णांचा उपदेशांचा सर्वत्र प्रचार करावा असे त्यांनी सांगितले आहे. चैतन्य महाप्रभू नेहमी सांगायचे की काय आहे, ज्याला भेटाल त्याला तुम्ही काय केलं पाहिजे,
भगवंतांविषयी सांगितलं पाहिजे. तर आपण बघा ते नदिया गोद्रुमे नित्यानंद महाजन पतियाचे नाम हट्ट जीवेर कारण, या भजनामध्ये बघा आहे ते प्रभुर आज्ञाय भाई मागी येई भिक्षा. काय आहे, चैतन्य महाप्रभूंची आज्ञा काय आहे, एवढीच भिक्षा मागा सगळ्यांकडे. काय, बोलो कृष्ण भज कृष्ण कर कृष्ण शिक्षा. म्हणजे काय करा तुम्ही, हे बंधूंनो एकच विनंती आहे, कृष्ण नामाचा जप करा, श्रीकृष्णांची पूजा अर्चना करा, श्रीकृष्णांबद्दल ज्ञान ग्रहण करा. तर चैतन्य महाप्रभूंनी हेच सांगितलेलं आहे की तुम्ही सर्वांनी आध्यात्मिक गुरु व्हा. म्हणजे काय, सगळ्यांना भगवंताविषयी सांगा, अध्यात्माबद्दल सांगा, भगवंतांबद्दल माहिती द्या. तुमचे कर्तव्य केवळ इतकेच आहे की जो कोणी तुम्हाला भेटेल त्याच्याशी तुम्ही श्रीकृष्णांसंबंधी किंवा श्रीकृष्णांच्या उपदेशांविषयी बोला. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ या उद्देशाचे कार्य करीत आहे. प्रभुपाद काय सांगतात, हे जे चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय त्याचंच कार्य कोण करत आहे, ह्या जो हा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाची स्थापना कोणी केली आहे, प्रभुपादांनी केलेली. त्यामुळे त्याचं ते काय करतात, हेच उद्देश त्यांनी ठेवलेला आहे. म्हणून इथे पुढे प्रभुपाद म्हणतात, प्रथम तुम्ही आपली स्थिती बदला आणि मग आमच्याकडे या, असे आम्ही कोणाशी सांगत नाही. म्हणजे असं नाही सांगत की हा तुम्ही श्रीमंत झाल्यावर तुम्ही या, किंवा तुम्ही तुमचं घर मोठं झालं की नंतर या, किंवा तुम्ही गरीब झाले तरच या, असं काही अट नाहीये. त्याऐवजी आम्ही प्रत्येकाला आमच्या समवेत येऊन केवळ हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचे कीर्तन करण्याचे निमंत्रण देतो. तर काय आहे, जर आता एखादा मनुष्य आपल्याला भेटतो की अरे आम्ही नाही येऊ शकत तुमच्या कीर्तनात, किंवा आम्ही नाही येऊ शकत तिकडे, आम्ही नॉनव्हेज खातो, तर असं नाही प्रभुपाद म्हणतात की आम्ही असं नाही म्हणत की तुमची स्थिती बदला, सगळं सोडून द्या आणि मग या. नाही, तेच प्रभुपाद पुढे सांगतात की आम्ही या महामंत्राचे कीर्तन करण्याचे निमंत्रण देतो, कारण आम्हाला माहित आहे की मनुष्याने जर कृष्ण कथांचे केवळ श्रवण कीर्तन केले तर त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून येईल. आपोआपच काय होईल, जसं जसं तो मनुष्य श्रवण आणि कीर्तन भगवंतांविषयी ऐकत जाईल त्या आपोआप त्याच्या जीवनात बदल घडून येतील. त्याला एक नवीन प्रकाश दिसेल. नवीन प्रकाश दिसेल म्हणजे काय, जसं आपण म्हणतो की हृदयात काय अज्ञानाचा अंधकार आहे, पण जसं जसं भगवंताविषयी ज्ञान मिळत जातं, नाम जप होतो, तिथे काय होतं, एक दिवा, ज्ञानाचा दिवा प्रकाशला जातो. हे सगळं भगवंतांकडून होतं. तर त्याला एक नवीन प्रकाश दिसेल आणि त्याचे आयुष्य यशस्वी होईल. बघा तुम्ही, आपण भगवद्गीतेत जे 10वा अध्यायात चतुर्श्लोकी जी भगवद्गीता आहे, 8, 9, 10 आणि 11 या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. भगवंत काय म्हणतात की शेवटचा श्लोक आहे त्यातला, म्हणजे 11वा श्लोक आहे, तेषाम एवानुकंपार्थम, अशी जी माझी भक्ती करणारे आहेत त्यांच्यावर विशेष अनुग्रह कृपा करण्यासाठी, तेषाम एवानुकंपार्थम, अनुकंपा करण्यासाठी मी काय करतो, अज्ञान आहे त्यांचं जे तम आहे म्हणजे अंधकार आहे, अज्ञानामुळे झालेला अंधकार आहे, त्याला काय करतो मी, नाशयाम्यात्म, नष्ट करतो. आणि काय करतो, ज्ञानदीपेन भास्वता, तिथे ज्ञानाचा दीप प्रज्वलित करतो. तर अशा रीतीने काय होतं, असं जो महामंत्र जप करत राहतो, श्रवण कीर्तन करत राहतो, त्याचं आपोआप जीवन परिवर्तित होतं आणि आयुष्य यशस्वी होईल. काही शंका आहे, नाहीतर पुढच्या श्लोकाला जाऊया. ब्राह्मणा उवाच उचुहू, 45वा श्लोक. ब्राह्मण म्हणाले, प्रिय भगवान, तुम्ही समूर्त यज्ञ आहात. म्हणजे काय, तुम्ही मूर्तिमान यज्ञ आहात. भगवंतांचं एक नाव यज्ञ आहे, आपण बघितलं, सहस्त्र काय विष्णू सहस्त्र नाम मध्ये ते एक नाव यज्ञ म्हणून आहे. तुम्ही तुपाची आहुती,
अग्नी, यज्ञाचरण करण्यासाठीच्या आवश्यक त्या वेदोक्त मंत्रांचे उच्चारण, समिधा म्हणजे जे लाकूड जे वापरलं जातं ते, ज्वाळा, यज्ञपात्र आणि कुशदर्भ आहात. कुशदर्भ म्हणजे काय? कुशगवत ते आहात. यज्ञ करणारे ऋत्विज तुम्ही आहात. ऋत्विज म्हणजे काय? ब्राह्मण तुम्ही आहात. पुरोहित म्हणतात त्याला. इंद्र ज्यांचा प्रमुख आहे ते देव तुम्ही आहात. आणि तुम्हीच यज्ञ पशुही आहात. यज्ञ अर्पित केले जाणारे सर्व काही तुम्ही आहात अथवा तुमची शक्ती आहे. जे हे ब्राह्मण पण काय जाणतायत की एकतर सगळ्यामध्ये काय आहे, म्हणजे एक भगवंत तिथे आहेत आणि बाकी सगळे आहेत ते भगवंतांचे शक्तीद्वारे प्रकट झालेले आहेत. हे सगळे भगवंतांचे अंश आहेत. तात्पर्य, या श्लोकामध्ये भगवान श्री विष्णूंच्या सर्वव्यापी स्वरूपाचे अंशिक वर्णन केलेले आहे. जसं म्हटलं जातं की परमात्मा रूपात भगवंत सर्व घटकांमध्ये उपस्थित असतो, सगळ्या जीवांमध्ये. पण विष्णू पुराणामध्ये म्हटले आहे की ज्याप्रमाणे एकाच ठिकाणी स्थित असलेला अग्नी आपला प्रकाश व उष्मा सर्वत्र विस्तारित करतो. कसं आहे, आता अग्नी ठेवला एका खोलीत, तो आपोआपच त्याचा काय होतं, प्रकाश आणि उष्मा म्हणजे ऊब ती काय आहे आजूबाजूला पसरते सगळी. त्याचप्रमाणे आपल्या भौतिक व आध्यात्मिक जगामध्ये आढळणारी प्रत्येक गोष्ट भगवंतांपासून उगम पावणाऱ्या विभिन्न शक्तीचे प्रकटीकरण. म्हणजे आपल्याला जे काय भौतिक आणि आध्यात्मिक जे काही कळतंय, ज्ञान आहे त्या गोष्टींबद्दल, त्या सगळ्या कशा आहेत, भगवंतांपासून उगम पावणाऱ्या ज्या शक्ती आहेत, भगवंतांच्या शक्ती, त्यांचं प्रकटीकरण आहे. भगवान श्री विष्णूच सर्व काही अर्थात अग्नी, आहुती, घृत म्हणजे तूप, यज्ञपात्र, यज्ञस्थळ आणि कुशदर्भ आहेत असे ब्राह्मणांचे विधान आहे. श्री विष्णूच सर्व काही आहेत. या ठिकाणी हे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की या युगामध्ये म्हणजे कलियुगामध्ये केला जाणारा संकीर्तन यज्ञ हा इतर सर्व युगांमध्ये केला जाणाऱ्या यज्ञ इतकाच श्रेष्ठ आहे. इथे काय दिलेलं आहे, ब्राह्मण काय म्हणतात, एकतर तिथे तुम्ही आहात आणि तुमच्या शक्ती आहेत. तर त्याच्याबद्दल आता प्रभुपाद सांगतात की कलियुगामध्ये काय सांगितलंय, जसे वेगवेगळ्या युगांमध्ये जसे म्हणजे सांगितलं होतं यज्ञ आहेत इतर युगांमध्ये, तसंच काय हा कलियुगासाठी संकीर्तन यज्ञ हा तितकाच श्रेष्ठ आहे. परत प्रभुपाद महामंत्राचं उच्चारण करतात. मनुष्याने जर हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करत संकीर्तन यज्ञ अनुसरला तर त्याने म्हणजे त्या मनुष्याने काय काय केलं, म्हणजे त्यांनी असं धरलं जातं की त्यांनी हे केलं. जर तो रेग्युलर हरिनाम संकीर्तन करतोय तर त्याने त्या व्यक्तीने वेदांनी निश्चित केलेल्या यज्ञ समारंभासाठी लागणारी विपुल प्रमाणात यज्ञ सामग्री गोळा करण्याची मुळीच आवश्यकता नाही. ते काही गरज नाही. जसं तो हरे कृष्ण महामंत्र म्हणतोय आपोआप कलियुगातला यज्ञ होऊन जातो, तो संकीर्तन यज्ञ आहे. हरे आणि कृष्ण या पवित्र हरिनामाच्या कीर्तनात हरे म्हणजे भगवान श्रीकृष्णांची शक्ती. हरे म्हणजे काय, हरा म्हणजे राधाराणी. पण जेव्हा पुकारतात, जसं सीता आहे पण सीताला जेव्हा बोलवलं जातं तेव्हा सीते होतं, तसं हराचं हरे होतं. तर हरे म्हणजे काय, भगवान श्रीकृष्णांची शक्ती आहे. आणि हरे कृष्ण मधले कृष्ण जे आहे ते काय आहे, विष्णू तत्व आहे. या दोन शब्दांचा एकत्रित संयोग म्हणजे सर्व काही आहे. हरे आणि कृष्ण म्हणजे काय आहे, हरे म्हणजे ही शक्ती आहे भगवंतांची आणि कृष्ण म्हणजे विष्णू तत्व आहे. या कलियुगामधील लोक कलियुगाच्या प्रभावामुळे त्रस्त झालेले आहेत आणि वेदोक्त यज्ञ म्हणजे काय, वेदांमध्ये सांगितलेले जे यज्ञ आहेत, समारंभ आहेत यज्ञाचे, ते त्यासाठी आवश्यक त्या साधन सामग्रीचे आयोजन ते करू शकत नाहीत. आपल्याला तेवढं शक्यच नाहीये. तथापि म्हणजे परंतु एखाद्याने जर केवळ हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन केले तर तो सर्व प्रकारच्या यज्ञांचे आचरण करीत असल्याचे सर्वांनी जाणावे. हे महत्वाचं वाक्य आहे बघा. जर एखादा नियमितपणे हरे कृष्ण महामंत्राचा कीर्तन करतोय तर काय त्यांनी आपोआपच काय हे यज्ञ केलेत असं जाणावं.
ह्याचं आचरण करीत असल्याचे जाणावे. कारण त्यावेळी त्याच्या दृष्टीसमोर हरे म्हणजे श्रीकृष्णांची शक्ती आणि कृष्ण या व्यतिरिक्त इतर काहीही नसते. जसे ब्राह्मण काय म्हणतात, इथे मला भगवंत तुम्ही दिसतात आणि तुमची शक्ती दिसते, बरोबर. तसंच हे प्रभुपाद इथे समजावत आहेत. श्रीकृष्ण आणि त्यांच्या शक्ती या दोहोंमध्ये किंचितही भेद नाही. अशा रीतीने अस्तित्वातील यच्च यावत गोष्टी म्हणजे सर्व गोष्टी म्हणजे श्रीकृष्णांच्या शक्तीची अभिव्यक्ती असल्यामुळे सर्व काही श्रीकृष्णच असल्याचे आपण जाणावे. म्हणजे काय, सगळं आलंय भगवंतांकडूनच आलेलं आहे. मनुष्याने सर्व गोष्टींचा स्वीकार केवळ कृष्ण भावनाभावित होऊन केला पाहिजे आणि मग तो एक मुक्तात्मा होतो. त्यांनी जाणलं पाहिजे की काय आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत ते काय आहे, भगवंतांचे अंश आहेत, भगवंतांची शक्तीचे एक अभिव्यक्ती आहे, प्रकटीकरण आहे. मनुष्याने सर्व गोष्टींचा स्वीकार केवळ कृष्ण भावना भावित होऊन केला पाहिजे आणि मग तो एक मुक्तात्मा होतो. मग तो कशातही अडकून पडत नाही. तो अशी कार्य करतो की त्याला तो बंधनात अडकत नाही आणि मग आपोआपच तो मुक्त होतो. सर्व काही श्रीकृष्णच असल्यामुळे श्रीकृष्णांना स्वतःचे साकार व्यक्तिमत्व नाही अशी चुकीची धारणाही मनुष्याने करून घेऊ नये. असं नाही समजायचं की अरे सगळंच कृष्णामधून आलंय म्हणजे काय आहे, वेगळं श्रीकृष्णांना वेगळं रूप नाहीच आहे साकार व्यक्तिमत्व, असं नाहीये. ही चुकीची धारणा आहे. असं काही विचार करायचा नाही. श्रीकृष्ण इतके परिपूर्ण आहेत की त्यांनी स्वतःच्या शक्तीने स्वतःला अखिल अस्तित्वापासून पृथक ठेवलेले असले तरीही ते सर्व काही आहेत. म्हणजे काय आहे, भगवंत आहेत आणि भगवंतांपासून सगळं काही येतं, पण भगवंत आपले परिपूर्ण तसेच राहतात. ते वेगळेच आहेत. सर्व हे अंश काय आहेत, हे सगळं भगवंतांपासून येतात. म्हणून ते काय आहे, पृथक म्हणजे वेगळं ठेवलंय सगळ्यांना त्यांनी. पण सगळ्यांमध्ये काय आहे, अंश परमात्मा रूपाने भगवंत स्थित सुद्धा आहेत. या तथ्याचे अनुमोदन भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये करण्यात आले आहे. अखिल अस्तित्वातील प्रत्येक गोष्ट म्हणून त्यांनी विश्वातील सर्व काही व्यापलेले असले. म्हणजे काय आहे म्हटलं, भगवंत काय सगळीकडे आहेत परमात्मा रूपात, तरीही ते सर्व काही नाही. म्हणजे काय आहे, ते कशातही आसक्त नाही आहेत कुठच्याच गोष्टीला भगवंत. या संदर्भात चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेले तत्वज्ञान असे आहे, जे आपण आधी बघितलं होतं की काय आहे, अचिंत्य भेद अभेद तत्व. ते आहे की श्रीकृष्ण एकाच वेळी सृष्टीशी एकरूप आहेत आणि तिच्यापासून भिन्न आहेत. अचिंत्य भेद, भेद म्हणजे काय, जीव आणि परमात्मा ह्यांच्यात भेद आहे म्हणजे ते वेगळे आहेत. आणि अभेद म्हणजे ते समान आहेत, भेद नाही. समान कसे आहेत, गुणात्मक दृष्ट्या. गुण, समुद्राचा थेंब आणि सगळा समुद्र यात गुण सेम आहेत, पण मात्रा जो आकार आहे तो वेगवेगळा आहे. ठीक आहे. तर हेच प्रभुपाद इथे सांगतात. तर आता पुढचा श्लोक एक छोटा करायचा का, जाऊया पुढे. हा, 46वा श्लोक. हे प्रभो, हे ब्राह्मणच पुढे बोलतायत. हे प्रभो, हे वेद मूर्ते, पूर्व युगामध्ये अतिशय प्राचीन काळी तुम्ही जेव्हा महावराह रूपाने अवतरित झाला होता तेव्हा एखाद्या गजराजाने सरोवरातून कमळ उचलावे त्याप्रमाणे तुम्ही पृथ्वीला पाण्यातून लीलया बाहेर काढले होते. हे काय ब्राह्मण कसली आठवण करून देतात, भगवंता तुम्ही महावराह म्हणजे वराह रूप जे घेतलं होतं त्याचं सांगतायत की जशी पृथ्वी खाली गेली होती तिला पूर्ण पाण्यातनं बाहेर कसं काढलं त्यांनी आपल्या काय म्हणतात सुळ्यांवर. हा, तसं कसं होतं ते की एखादा म्हणजे त्यांना काही फार शक्ती नाही वापरायला लागली, ती तुलना इथे. गजराज म्हणजे हत्ती कसं करतो, एखादा असं सहज कमळ उपटून बाहेर काढतो ना, तसं ते आहे. म्हणून सांगितलंय त्याप्रमाणे तुम्ही पृथ्वीला पाण्यातून लीलया बाहेर काढली. लीलया म्हणजे असं सहज काढलं. त्या महाकाय वराह रूपामध्ये तुम्ही दिव्य ध्वनींचे उच्चारण केले होते. तेव्हा भगवंतांनी काय केलं होतं, वराह रूपामध्ये असे जे उच्चार काढले
त्याला काय म्हणतात, तेव्हा त्या ध्वनीचा यज्ञीय रुचा म्हणून स्वीकार करण्यात आला. यज्ञामध्ये ज्या हे असतात मंत्र, असं त्याचा स्वीकार करण्यात आला. आणि सनक सारख्या म्हणजे सनकांसारख्या म्हणजे जे 4 कुमार आहेत त्यांच्याबद्दल, की त्यांच्यासारखे जे महान ऋषी आहेत त्यांनी काय केलं, त्या ध्वनीवर ध्यान केलं. ध्यान करून तुमच्या स्मृती प्रित्यर्थ म्हणजे भगवंतांच्या स्मरणा प्रित्यर्थ काय केलं, प्रार्थनांची रचना केली होती. जे भगवंतांची एक लीला घेऊन काय केलं, इथे भगवंतांची हे ब्राह्मण काय करतात, स्तुती करताय. तात्पर्य, या श्लोकामध्ये आलेला त्रयी गात्र हा जो शब्द आहे 46व्या श्लोकातला शेवटची ओळ आहे, त्यात येतात त्रयी गात्र म्हणजे काय, मूर्तिमंत वैदिक ज्ञान व वेदमूर्ती. तर या श्लोकामध्ये आलेला त्रयी गात्र हा शब्द महत्वपूर्ण असून वेद हे भगवंतांचे दिव्य रूप आहे असा त्याचा अर्थ आहे. कारण काय आहे, वेद हे भगवंतांपासूनच आलेले आहेत आणि वेदांमध्ये काय भगवंताविषयी ज्ञान आहे आणि त्यामुळे हे असं आहे की ते भगवंतांचं दिव्य रूप आहे. अर्चविग्रहांची अर्थात मंदिरातील श्रीमूर्तींची पूजा करण्यात जो कोणी निमग्न झालेला आहे, आता आपण आपल्या मंदिरांमध्ये बघतो की कसे किती काळजीपूर्वक सगळी भगवंतांची पूजा केली जाते, सेवा केली जाते. तर असा जो कोणी निमग्न आहे भगवंतांच्या सेवेमध्ये, तो दिवसातील 24 तास सर्व वेदांचे अध्ययन करीत असल्याचे आपण जाणावे. प्रभुपाद काय म्हणतात की जर असा भगवंतांच्या विग्रह सेवेत जर एखादा व्यस्त आहे, आपल्याला स्वतःला त्यांनी कार्यरत केलंय भगवंताच्या सेवेत, तर काय जाणायला पाहिजे की तो सतत 24 तास सर्व वेदांचं अध्ययन करतोय. पुढे सांगतात प्रभुपाद, मंदिरातील भगवान श्री श्री राधाकृष्णांच्या अर्चविग्रहांचा केवळ शृंगार करणाऱ्या व्यक्तीकडून म्हणजे भगवंतांना स्नान घालणं, त्यांना पुसणं, मग त्यांना विविध ड्रेस वस्त्र अर्पण करणं, अलंकार अर्पण करणं, या सगळ्या शृंगार करणारा जो व्यक्ती आहे तर तो काय करतोय असं प्रभुपाद सांगतात, त्या व्यक्तीकडून वैदिक उपदेशांचा सखोल अभ्यास घडत असतो. म्हणजे काय आहे, जशी जशी आपण सेवा करत जाऊ तसं तसं भगवंत काय करतात, आपल्या हृदयात ज्ञानाचा प्रकाश पाडतात. त्याचा सखोल अभ्यास घडत असतो. श्रीमूर्तीच्या उपासनेमध्ये संलग्न असलेला एक नवसाधक भक्तही वैदिक ज्ञानाच्या तात्पर्याच्या प्रत्यक्ष संपर्कात असल्याचे आपण जाणून घेतले पाहिजे. एखादा नवीन भक्त आलाय आणि कोणी कमी भक्त आहेत खूप, तर बरेचदा काय होतं, नवीन भक्तांनाही संधी मिळते. जसं आपलं आता राहुरीमध्ये खूप भक्त नाही आहेत, तर आपल्या सगळ्यांनाच संधी मिळते बघा सगळं करायची. तर असं आहे, तर आपण तसे त्या मनाने आपण काय खूप जुने भक्त नाही आहोत, पण काय आपण नवीन आहोत. तरीही काय आहे, आपल्याला जर ही सगळी सेवा मिळाली तर काय होतं, तर नवीन भक्त ही काय होऊन जाईल, वैदिक ज्ञानाच्या तात्पर्याच्या प्रत्यक्ष संपर्कात आहे. म्हणजे तो काय करतोय, सगळं ज्ञानात ते तात्पर्य आहे ते स्वीकारतोय, तो जाणून घेतोय, असं आपण जाणलं पाहिजे. याविषयी भगवद्गीतेत 15.15 मध्ये असं म्हटलं आहे की काय आहे, वेदेश्य सर्वर अहम एव वेद्यो. म्हणजे भगवंत 15.15 मध्ये सांगतात, काय सांगतात, सर्वस्यच्या अहम हृदय सन्निविष्टो. म्हणजे काय, सर्वस्व सर्व प्राणी मात्रांच्या, अहम म्हणजे मी कुठे राहतो, हृदयामध्ये, सन्निविष्ट म्हणजे राहतो, आणि मत स्मृती ज्ञानम अपोहनम, माझ्यापासूनच काय तर स्मृती ज्या स्मरणम आठवण येते, मग ज्ञान येतं, ज्ञानम, आणि अपोहनमच्या म्हणजे विस्मृती येते. पण इथे जो सांगितलंय तिचं तिसरी ओळ आहे, वेदेश्च सर्वेर अहमेव वेद्यो. वेदेश्च म्हणजे काय आहे, वेदांद्वारे जाणणं काय आहे, सर्वेर अहमेव वेद्यो. वेद्यो म्हणजे जाणण्यायोग्य, वेदांद्वारे जाणण्यायोग्य कोण आहे, अहम म्हणजे मी आहे. जे वेद काय सांगतात, भगवंतांना जाणा. वेदांतकृत वेद कोणी बनवलेले आहेत, मीच बनवलेले. भगवंत म्हणतात मीच बनवलेले आहे. वेदांतकृत वेदांचं संकलक मी आहे. आणि वेदवित म्हणजे वेद जाणणारा पण काय आहे, मीच आहे. च अहम म्हणजे मी आहे.
भगवंत म्हणतात सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मी आहे, निसंदेह वेदांचा संकलक मी आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. जे भगवंतांची इथे प्रभुपाद सांगतायत की श्रीकृष्णांची प्रत्यक्षपणे श्रीकृष्णांची प्रत्यक्षपणे पूजा आणि सेवा करणाऱ्या भक्ताला वैदिक सत्याचे परिपूर्ण ज्ञान झालेले असते. म्हणजे काय आहे, जर अशी प्रत्यक्ष जो पूजा आणि सेवा करतो त्याला आपोआपच काय वैदिक सत्याचं परिपूर्ण ज्ञान होतं. कारण वेदांमध्ये वेदांचा महत्वाचा उद्देश काय आहे, भगवंतांना जाणणं, मग भगवंतांची सेवा करणं. तर हे आपोआपच हा भक्त करत असतो, म्हणून त्याला आपोआपच हे वैदिक ज्ञान आहे असं मानलं जातं. तर आपण इथे आता विराम घेऊया. आपले 46 श्लोक झालेले आहेत. इथपर्यंत काही शंका असेल तर, नाही तर आपण थांबूया. काही शंका आहे माताजी? नाही ना. नाहीये, बरं ठीक आहे. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.